पाहत पुढची बातमी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे जरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना भेटले असतील तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुठल्याही पक्षाशी किंवा आघाडीसोबत सध्या तरी बोलणी सुरू नसल्याचं स्वाभिमानीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सांगितलेलं आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि अनेक राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला सुद्धा लागले आहेत। अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातली पहिली उमेदवारी ही जाहीर केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात विदर्भ अध्यक्ष जे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आहेत त्यांना जळगाव जामोद मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी उमेदवारी जाहीर केली आणि ही राज्यातील कुठल्याही पक्षाची पहिली उमेदवारी आहे। ज्यांना उमेदवारी जाहीर झाली ते विदर्भाचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर आता आपल्यासोबत आहेत। दादा, काय म्हणाल, पहिली उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली, काय भावना आहे? खरं तर हे माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे। खरं तर राजू शेट्टी साहेबांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, गेल्या 17 वर्षापासून मी राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या शेतकऱ्यासाठी काम करणारी संघटना आहे आणि त्या राजू शेट्टी साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन मी गेल्या 17 वर्षापासून या राज्यभरामध्ये काम करतोय। मी स्वाभिमानीचा बिल्ला घराघरात पोहोचवण्याचं काम मी 17 वर्षापासून सतत केलं। त्यामध्ये गोरगरीब असतील, आदिवासी बांधव या मतदारसंघामध्ये भरपूर आहेत। राज्यभरासाठी सर्व गोरगरीब असलेले कष्टकऱ्यांसाठी मी काम करतोय, आंदोलन प्रचंड करतोय आणि त्याचा फायदा खरोखर शेतकऱ्यांना, शेतमजुरांना त्या ठिकाणी भरपूर झाला आहे आणि म्हणूनच या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची, तरुणांची, युवकांची, सर्वांची, महिलांची, सर्वांची इच्छा अशी होती की प्रशांत डिक्करनं या विधानसभेमध्ये उभं राहावं। अनेक वेळा राजू शेट्टी ज्या वेळेस या मतदारसंघामध्ये आमच्या मोर्चामध्ये नेतृत्व केलं त्यावेळेस प्रत्येक माणसाची गळ राजू शेट्टी साहेबांना होती की यावेळेस काही करा, पण हा जो शेतकऱ्यांचा, मजुराचा आवाज आहे हा आवाज विधानसभेच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे आणि म्हणूनच राजू शेट्टी साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि सर्वात पहिले या राज्यातून पहिली उमेदवारी राजू शेट्टी साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून त्या ठिकाणी जाहीर केली आहे। खरं तर राजू शेट्टी साहेबांनी आपल्यावर विश्वास दाखवला, तुमची उमेदवारी ही जाहीर केली। या मतदारसंघाच्या समस्या काय आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक ही आगामी निवडणूक लढवणार आहात? खरं तर गेल्या 20 वर्ष झाले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटे मंत्रिपदसुद्धा त्यांनी मागील दिवसाकाळमध्ये भोगलं आहे, परंतु ज्या प्रमाणामध्ये विकास पाहिजे त्या ठिकाणी विकास नाही आहे। केवळ भ्रष्टाचाराचे कुराण प्रत्येक कार्यालय त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने बरबडले आहेत आणि दुसऱ्या बाजूने केवळ गोरगरिबांचं रक्त त्या ठिकाणी शोषण करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे आणि एवढंच नाही तर सामान्य कार्यकर्त्यांचे गरीब जो आहे तो वनवासात या ठिकाणी दिवस करतोय। लोक त्या ठिकाणी प्रचंड नाराज आहेत आणि म्हणून लोकांनी सांगितलं आहे की यावेळेस काही झालं तरी चालेल, या ठिकाणी प्रशांत डिक्करला आम्ही ताकदीने निवडून आणू। प्रशांत डिक्करच्या पाठीशी आतापासून सर्व लोकांनी तयारी लागल्यात, माझ्या प्रचारासाठी कामाला लागल्यात आणि एवढंच नाही तर गावागावात लोकांनी मजुरीच्या पैशातून वर्गण्यासुद्धा चालू केल्या आहेत। एक नोट आणि एक वोट या पद्धतीने मी निवडणूक या ठिकाणी लढणार आहे। खरं तर बुलढाण्यातून तुमची उमेदवारी जाहीर झाली, स्वाभिमानीत उभी फूट पडली, स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांची हकालपट्टी झाली आहे। कसं चित्र असेल, कशा पद्धतीने आता तुम्ही ह्या सर्व डॅमेज कंट्रोल आहे या डॅमेज कंट्रोलमधून निवडणूक कशी लढवणार? डॅमेज कंट्रोल काही नाही आहे, ते फक्त दाखवायचं हे तसं डॅमेज कंट्रोल नाही आहे। जनता काय आहे, जनता महत्त्वाची आहे। आता जनतेने ठरवलेलं आहे की प्रशांत डिक्कर येणाऱ्या काळातला आमदार हा आमचा प्रशांत डिक्कर असणार आहे, त्याच्यामुळे डॅमेज कंट्रोल काही नाही। हे संघटनेतून अनेक लोक गेले पण संघटना की कुठे थांबले नाही, उलट संघटना फोपावत गेली, संघटना वाढत गेली आहे आणि आमच्या संघटनेचे खरे नेते हे राजू शेट्टी साहेब आहेत। हे संघटनाच राजू शेट्टी साहेबाची आहे आणि राजू शेट्टी साहेबाचा विश्वास हा महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेचा विश्वास राजू शेट्टी साहेबांना, त्याच्यामुळे कोण आलं आणि कोण गेलं त्याचा संघटनेला अजिबात फरक पडत नाही आणि म्हणून इथं संघटनेचं सर्वाधिक काम जास्त आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेचं काम जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचा फरक मला काही पडणार नाही आहे। खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना अनेक निवडणुका लढवते, पण ऐन निवडणुकीच्या वेळी कुठल्या तरी पक्षाशी युती किंवा आघाडी करते, यावेळेस नेमका काय विचार आहे? नाही, अजून तरी वरच्या लेवलवर जर पाहिलं राज्य पातळीवर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब आमचे प्रमुख आहेत, तशा काही त्या ठिकाणी काही आघाड्या युत्या असं अजून काही चर्चा नाही आहे। नाही, पण काल राजू शेट्टी साहेब हे मंत्री जे आरोग्य मंत्री आहेत तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन भेटले, 1.5 तास त्यांच्यात चर्चा झाली, यावरून वाटतंय काहीतरी आघाडी होईल शिंदे गटाशी किंवा भाजपशी?
नाही तसं काही वैयक्तिक काम असतील तो एक भाग वेगळा असते. प्रत्येक आता त्याचे दोस्त संबंध किती अनेक वर्षापासून ते या समाजकारणात संघटनेत काम करतात, राजकारणात सक्रिय आहेत. त्याच्यामुळे मित्र खात्री काही भेटले असतील. परंतु अजूनही मी विदर्भाचा अध्यक्ष म्हणून अजून माझ्या कानावर तसं काही राजू शेट्टी साहेबांना टाकलेलं नाही. युती आघाडीचं अजून काही निश्चित नाही. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या ठिकाणी जागा हे प्रशांत डिक्कर लढणार आहे हे मात्र निश्चित आहे. तुमची उमेदवारी ही जाहीर झाली. एखाद्या राज्यातली ही पहिली उमेदवारी आहे. जळगाव जामोद मतदारसंघ हा 3 तालुक्याचा मतदारसंघ. या मतदारसंघात माजी मंत्री जे संजय कुटे आहेत ते तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. कशी लढत असणार ही, कसं तुम्ही बघता या लढतीकडे? खरं तर सर्व या मतदारसंघातले लोक ओळखून बसलेले आहेत. गेल्या 20 वर्षापासून आमदार संजय कुटे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. केवळ दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, विकास काही नाही. आणि खरं तर शेतकऱ्याचे महत्त्वाचे प्रश्न 99% या भागामध्ये शेतकरी राहतात. शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या भावाच्या प्रश्नावर कधी आमदार कुठे बोलले नाहीत, कधी कापसाच्या भावाच्या प्रश्नावर कधी बोलले नाहीत. आता अतिवृष्टी झाली त्यामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्याच्या नावामध्ये करोडो रुपये त्या ठिकाणी घातले आहेत. प्रचंड भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि जागोजागी त्या ठिकाणी भ्रष्टाचार कुराण आमदार कुटेच्या नेतृत्वामध्ये चालू आहेत. आणि खरं जनता त्यांना कंटाळलेली आहे. त्यांचं जनतेचं म्हणणं असं आहे, या ठिकाणी मतदारांचं म्हणणं असं आहे की काही झालं तरी चालेल, या वेळेस आमदार कुटेंना थांबून प्रशांत डिक्करला निवडून आणण्यासाठी सर्व घरातला माणूस या ठिकाणी तयारीला लागलेला आहे. तर नक्कीच राजू शेट्टी साहेब त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे तानाजी सावंत यांना भेटले असतील. आगामी काळात अद्याप तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कुठलीही युती किंवा आघाडीची घोषणा करण्यात आली नाही आणि तसा विचारही स्वाभिमानीमध्ये नसल्याचं विदर्भाचे प्रांत अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. नाही अजून तरी वरच्या लेवलवर जर पाहिलं राज्य पातळीवर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब आमचे प्रमुख आहेत. तशा काही त्या ठिकाणी काही आघाड्या युत्या असं अजून काही चर्चा नाही आहे. परंतु अजूनही मी विदर्भाचा अध्यक्ष म्हणून अजून माझ्या कानावर तसं काही राजू शेट्टी साहेबांना टाकलेलं नाही. युती आघाडीचं अजून काही निश्चित नाही. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या ठिकाणी जागा हे प्रशांत डिक्कर लढणार आहे हे मात्र निश्चित आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.